नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। ही गोष्ट माझ्या आणि माझ्या लहान मावशीची आहे। पण मी जेव्हाही माझ्या मावशीला पाहतो तेव्हा मी स्वतःला थांबवू शकत नाही। मी सध्या शिकत आहे आणि मी फक्त 19 वर्षांचा आहे आणि माझी आजी आणि आई आणि माझे वडील आणि मी आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे, पण तिची माझ्याइतकीच उंच आहे। त्यामुळे माझ्या मावशीने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती शिवणकाम करते। माझी मावशी लहान कपडे घालते, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसते। मी माझ्या मावशीची मस्करी करू लागतो, पण एक दिवस मी तिची खूप मस्ती करतो। मग मी मावशीला म्हणालो की चल कुठेतरी फिरायला जाऊ। मावशी म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्या सोबत फिरायला येणारा, पण मला तिथे काय फायदा, मला पण हौस करायला हवी। मी म्हणालो मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते मी तुला आनंद देईन जे तुला कोणी दिले नाही। मावशी म्हणाली मग मी नक्की जाईन। एका दिवशी आम्ही दोघेही फिरायला तयार झालो। तेव्हा मी पण लय आनंद होतो आणि मनात विचार करत होतो की मावशी सोबत खूप मस्ती करू। पण अचानक बाबांनी जाण्यास नकार दिला आणि आमची तयारी रद्द झाली। मला खूप वाईट वाटले आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो। मग मावशी आली आणि म्हणाली, अरे आकाश, तू फिरायला जाऊ शकला नाहीस का? जे मला कोणी दिले नाही ते तू मला देणार म्हणाला होतास ना? मावशी आता सांगा तर काय होईल? मावशी म्हणाली, कदाचित मी तुमची काही मदत करू शकेन। मी म्हणालो, मावशी मला तुमच्यासोबत असे करायचे आहे। मावशी सर्व काही समजत होती पण म्हणाली, काय गोष्ट आहे मावशी? मला जे करायचे आहे ते लग्नानंतर करतात, ते मला करायचे आहे। आकाश, मी तुझी मावशी आहे का? मावशी मी म्हणालो, आपण हे करू शकतो, कोणाला कळणार नाही। मी मावशीला खूप समजावले पण मावशीने तसे करण्यास नकार दिला। मग मला वाटले की कदाचित मावशीला हे सर्व आवडत नसेल, म्हणून मी पुढे काही बोललो नाही। माझ्या मावशीने मला सांगितले की मावशी जेव्हा असे विनोद करतात तेव्हा ती मला पाहून हसायला लागते। तर मला थोडं विचित्र वाटू लागलं, मावशींना काय आणि कस समजावू समजत नाही। मग मला वाटलं की मावशी नकार देत आहे, म्हणून एक दिवस मावशी शिवत होत्या म्हणून मी तीच चेक करतो। मी मोबाईल उघडला आणि मेसेज वाचायला सुरुवात केली। तेव्हा मला खूप घृणास्पद फोटो आणि गोष्टी लिहिल्या होत्या। मला वाटले की मावशी खूप सभ्य आहे, पण ती फक्त एक नाही तर 3 मुलांशी बोलत आहे। मला वाटले हे दाखवून मावशीला पटवून देईन, पण मावशी लगेच तिचा मोबाईल घेते आणि ती पासवर्ड बदलते। मी माझ्या मावशीला कसे पटवायचे याचा विचार करू लागलो। जेव्हा शाळेला सुट्टी होती मी मोबाईलवर खेळत होतो, त्याचवेळी मावशी आंघोळ करायला गेली। मनात विचार येतो, आणि मावशीला कसे पटवायचे? मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो नाही आणि मावशीने आंघोळ करण्यापूर्वी मी बाथरूममध्ये जाऊन मोबाईल ठेवला। तेव्हा तिला काय माहीत होत नाही, मावशी बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझा मोबाईल तपासायला गेलो आणि मी ते व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला होता। तर मला थोडं विचित्र वाटू लागलं, मावशींना काय आणि कस समजावू समजत नाही। मग मला वाटलं की मावशी नकार देत आहे, म्हणून एक दिवस मावशी शिवत होत्या म्हणून मी तीच चेक करतो। मी मोबाईल उघडला आणि मेसेज वाचायला सुरुवात केली। तेव्हा मला खूप घृणास्पद फोटो आणि गोष्टी लिहिल्या होत्या। मला वाटले की मावशी खूप सभ्य आहे, पण ती फक्त एक नाही तर 3 मुलांशी बोलत आहे। मला वाटले हे दाखवून मावशीला पटवून देईन, पण मावशी लगेच तिचा मोबाईल घेते आणि ती पासवर्ड बदलते। मी माझ्या मावशीला कसे पटवायचे याचा विचार करू लागलो। जेव्हा शाळेला सुट्टी होती मी मोबाईलवर खेळत होतो, त्याचवेळी मावशी आंघोळ करायला गेली। मनात विचार येतो, आणि मावशीला कसे पटवायचे? मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो नाही
आणि मावशीने आघोळ करण्यापूर्वी मी बाथरूममध्ये जाऊन मोबाईल ठेवला. तेव्हा तिला काय माहीत होत नाही. मावशी बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझा मोबाईल तपासायला गेलो. आणि मी ते व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला होता. मग मी तो व्हिडिओ त्याच रात्री मावशीच्या मोबाईलवरती पाठवतो. मावशीने तो व्हिडिओ पाहताच तिला लगेच धक्का बसतो. आणि ती म्हणाली की आकाश तो व्हिडिओ तू डिलीट कर. मग मी मावशींना सांगितले की मावशी मला फक्त एक संधी द्या. जर मी अयशस्वी झालो तर मावशींनी मला मोठ्या कष्टाने सांगितले. मला एक संधी दिली आणि त्याच वेळी मला माझ्या मावशीच्या खोलीत बोलावले. जेव्हा मी माझ्या मावशीच्या खोलीत गेलो तेव्हा मला दिसले की माझी मावशी नवीन ड्रेसमध्ये पडली आहे, ज्यामुळे मला बाहेरून सर्व काही दिसत होते. मग मी माझ्या मावशीला चिकटून बसू लागलो. मावशी मावशी म्हणाली, तू मला खरोखर आनंद देऊ शकतोस. आता मावशी पण खूप आनंद झाला होता आणि मावशी म्हणाली, आतापासून तू मला साथ देईन आणि मला पण खूप छान वाटतंय आता जेव्हा मी सांगतो. मावशी लगेचच मला तिच्याकडे बोलावते. आणि आम्ही दोघेही एकमेकांना बरोबरीने साथ देत होतो. जे ऐकून मी खूप आनंदी मला वाईट वाटले. आणि मग मी मावशीला म्हणालो की लग्नानंतर तू मला विसरशील असे नाही. आकाश मी तुला विसरू शकत नाही. आमच्या सहवासातील आनंद मी कसा विसरू शकतो. तू मला साथ दिलीस. मावशी म्हणाल्या मी घरी आल्यावर काही दिवसांनी तुझ्या सहवासाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले आणि मावशी ती तिच्या सासरी जाते. मावशीने विचारले, आता तुम्ही आरामात आहात. अंकल जितो तुला खूप आनंदी ठेवत असेल. मावशी म्हणाली की तुझा काका पण खूप आवडतोस आणि मावशी आता मला दर 3 दिवसांनी मला कॉल करते. आणि मी पण खूप मस्ती करतो. हे मी माझे जीवन रोमँटिक आणि आनंदी बनवले आहे. आता आमचे जीवन खूप बदलले आहे. म्हणून मित्रांनो ही आजची कथा आहे. मला आशा आहे की तुम्हाला ती आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.